4 दिवसांनी येणार मला शनिवारपर्यंत वेळ देतो. शनिवारी परत येणार जोपर्यंत तुम्ही सगळं कार्यक्रम तोपर्यंत बघा मी जे बोलतो ते करतो आणि मला जर खोटं बोलतो फक्त असं इथे निवडणुकीला येत नाही लक्षात घ्या. मी लोकांसाठी आलेलो आहे. एखादा त्रास होतो आणि तुम्ही वसुली करताय ना तुमच्या वसुलीसाठी मी असं काही सांगितलं नाही मला डिस्काउंट द्यापासून कारण मी शनिवारी येणार त्यांनी 4 ते 25 तुम्हाला 7 पाहिजे मला माहीत कर आणि जर शनिवारी नाही दिसलं तर मी स्वतः तेवढा तुमचं बोलून सांगून देतो तुम्हाला मंत्री अध्यक्ष शिंदे लढवैया झुंजार निष्ठेचा अंगार लढवैया झुंजार निष्ठेचा अंगार विकासाची दृष्टी जनतेचा सांभाळ आशीर्वाद लोकांचा धडाका कामाचा जनामनात ज्यांचा प्रभाव एकच नाव प्रताप सरनाईक इथं एकच नाव प्रताप सरनाईक इथं एकच नाव प्रताप सरनाईक इथं एकच नाव प्रताप सरनाईक. नमस्कार, मी विजय काते. आपण पाहता लोकसेवा लाईव्ह बातमीपत्र. दहिसर टोल नाक्याच्या वाहतूक कोंडीच्या विरोधामध्ये प्रताप सरनाईक यांची आज ही तिसरी भेट होती. या तिसरी भेटीनंतर खऱ्या अर्थाने आज 50% परिवर्तन झालेलं आहे. वाहतूक कोंडीवरती नियमाचं पालन होत नसल्याने ठेकेदारांना त्यांनी सुनावलं होतं आणि त्यांना सांगण्यात आला होता, एक इशारा दिला होता की मी शिवसैनिक आहे पहिला आणि नंतर मंत्री महोदय जर टोल नाक्याच्या नियमाचं उल्लंघन केला तर हा टोल नाका फोडून टाकेल. आज त्याचप्रमाणे तिकडच्या ठेकेदारांनी सर्व नियमाचं पालन करून तंतोतंत प्रत्येक ठिकाणी बोर्ड लावलेले आहेत. कुठेतरी 50% वाहतूक कोंडीमध्ये कुठेतरी सुटका मिळालेली आहे. या संपूर्ण विषयाबद्दल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं काय म्हणणं होतं आपण जाणून घेऊ. नहीं आज हमारे साथ एबीपी के ठेकेदार के प्रमुख लोग भी हैं, हमारे आरटीओ के लोग हैं, ट्रैफिक के इंस्पेक्टर भी है और ख़ासकर ये बात हो गई है कि 3 राउंड लेने के बाद में फ़र्क गिरा है. अभी 50% से ज़्यादा फ़र्क गिरा है ऐसा सभी लोगों का कहना है. और एक लेन मैंने चालू करने को बोला है ताबड़तोड़. आज के दिन में वहाँ पे कुछ क्रेन और वो इंडस्ट्रीज़ की कुछ गाड़ियाँ खड़ी रहती है, उसकी वजह से पूरा एक लेन जाम हो गया है. तो वो ताबड़तोड़ आज से ही चालू करने के लिए बोला, तो उससे भी बहुत सारा फ़र्क गिरेगा. खासकर हमारे ट्रैफिक के लोगों ने सुबह 8 बजे से 11 बजे तक हेवी व्हीकल जो है गुजरात से आने वाली है उनको बंदी कर दी है. उसकी वजह से बहुत सारा फ़र्क गिरा है. साथ ही में बोर्ड लगाए तो लोग पहले से ही सोचते हैं कि नहीं, मानसिकता रखते हैं कि हमें ये लेन से जाना है तो हेवी व्हीकल वाले एक लेन से जाते हैं और लाइट व्हीकल वाले एक लेन से जाते हैं. तो ट्रैफिक की समस्या का हल ये चारों लाइन में अभी हो गया है. हाइट बैरियर खाली एक जगह पे लगाया, मैंने दूसरे जगह पे लगाने के लिए उनको बोला है, मगर बीएमसी का कुछ काम चल रहा है गटर और बाकी रास्ते का, उसकी वजह से वो काम कंप्लीट होने के बाद में हाइट बैरियर लगाएंगे. मेट्रो का जो काम चल रहा है उसकी वजह से भी ब्रिज पे चढ़ने वाली जो ट्रैफिक है वो स्लो हो गई है. तो ये 2-3 चीज़ें हैं, उसकी वजह से और 50% जो है वो ट्रैफिक की समस्या का हमें समाधान अभी तक उतना नहीं मिला है जितना हमने कोशिश की है. फिर भी मैं आते जाते तो मेरी कॉन्स्टिट्यूंसी में ये टोल नाका आता है, तो आते जाते आते ही रहूँगा और इंस्ट्रक्शन देते रहूँगा. मगर 50% से ज़्यादा जो है वो फ़र्क गिरा है. पहले जो लोगों को आधा घंटा 40-40 मिनट रुकना पड़ता था, कभी कभी तो बहुत वक्त लगता था, तो उससे अभी लोगों को मुक्ति मिलना चालू हो गया है. सर, आपने चेतावनी किया था कहीं ना कहीं, उसके बाद ये ठेकेदार सुधरे हैं और उन्होंने बोर्ड लगाया. वो कभी कभी ऐसा कहते हैं ना कि लातों के भूत बातों से नहीं मानते हैं, तो हमें भी ऐसा कुछ करना पड़ता है, उसके सिवा चारा नहीं होता है. मगर ठेकेदारों को भी समझना चाहिए कि आप अगर काम करते हो, ठेका लेते हो, पैसा कमाते हो, तो उसकी वजह से लोगों को तकलीफ नहीं होनी चाहिए. और क्या हो गया कि लाइट व्हीकल को टोल से मुक्ति मिल गई तो उनका जो
क्या बोलते हैं उसको, आना था लोगों से वो कम हो गया, शायद उसकी वजह से थोड़ा दुख उनको होगा, मगर हमने उनको एक्सटेंशन भी दे दिया हेवी व्हीकल से टोल लेने के लिए, तो उनको समाधान होना चाहिए। देखते हैं, अभी ये तो 3 बार मंत्री आने के बाद में ये परिस्थिति है, फिर भी 50% ही सुधारना हो गई है। मैं बार बार आते रहूँगा और इस टोल नाके को 100% जैसे आनंद नगर टोल नाका हमारे ठाणा का है, उसी तरह से टोल नाके को फ्री करने के लिए कोशिश करूँगा। लोगों को सहूलियत कैसे मिले इसके लिए हम हमारी जो कोशिश आहे वो जारी रखेल। ज्या पद्धतीने मी लोकांना आवाहन करतो, ठेकेदाराला आवाहन करतो, आमचे RTOचे अधिकारी, आमचे पोलीस खात्याचे अधिकारी ज्या पद्धतीनं काम करतात त्या पद्धतीने लोकांनी जर सहकार्य केलं, मला सगळ्याच्या आधी जायचं म्हणून मी गाडी कुठेही घुसविल्या जाईल अशी जी भावना किंवा भूमिका लोकांची आहे, त्या लोकांनी सुद्धा थोडंसं सहकार्य करणं गरजेचं आहे। 50% फरक पडलेला आहे। एक लेन अजून मी चालू करायला सांगितलं, त्यामध्ये काही टोईंगच्या गाड्या आहेत, काही हेवी व्हेकल उभ्या केलेल्या आहेत, ते ताबडतोब क्लिअर करण्याच्या सूचना मी RTO आणि ट्रॅफिक पोलिसांना दिलेल्या आहे, त्यामुळे ती एक लेन अजून चालू होऊन जाईल। आणि प्रामुख्यानं काही BMCचं काम चालू आहे, MMRDच्या माध्यमातून मेट्रोचं काम चालू आहे, त्यामुळे सुद्धा थोडासा फरक ह्या ट्रॅफिकवर आलेला आहे। तर ह्या सगळ्या सूचनांचा पालन करून लवकरात लवकर लोकांना आज 50% प्रतिसाद लोकांकडनं मिळाला आणि ट्रॅफिक एवढं कमी झालं आहे, परंतु भविष्यामध्ये 100% ट्रॅफिकची समस्या कशी दूर होईल यासाठी तुम्ही सुद्धा सहकार्य करावं असं मी जनतेला आवाहन करतो। परंतु मी वारंवार याचा आढावा घेत राहील आणि वारंवार काही जर सूचना असेल तर जनतेच्या वतीनं मी ह्या ठेकेदारांना आणि आमच्या RTO आणि ट्रॅफिकच्या पोलिसांना देत राहील। बरोबर सर, काय सांगाल तुम्ही RTOच्या ऑफिसर आहात, तुम्ही काही सूचना दिल्या होत्या वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी, आतापर्यंत त्याच्यावरती किती इम्प्लिमेंट झाले? मंत्री महोदयांनी काय म्हणाल? ज्यावेळेला मंत्री महोदयांनी मागची भेट घेतली होती तर त्यावेळेला काही सूचना आमच्याकडून ज्या आम्हाला जाणवतात त्या संदर्भात उपाययोजनासाठी आम्ही 4 सूचना सांगितल्या होत्या। त्या 4 सूचना मंत्री महोदयांनी तातडीची बैठक घेऊन आमच्याबरोबर सल्लामसलत करून टोलचे जे व्यवस्थापक आहेत तर त्यांना त्याबद्दलची कारवाई करण्यासाठी सांगितलं होतं। त्या पद्धतीनं एक 90% काम झालेलं आहे, एक 10% काम फक्त BMCचं जे काय बांधकाम चालू आहे आणि मेट्रोचं काम चालू आहे त्यामुळे थोडंफार थांबलेलं आहे, पण त्यामुळं ट्रॅफिकच्या समस्येवरती 50% तरी ट्रॅफिक अजून फ्री फ्लो झालेलं आहे। आता हे राहिलेलं जर काम होईल तर त्यावेळेला जनतेसाठी जे ट्रॅफिकची समस्या आहे ती बऱ्यापैकी सॉल्व्ह होईल अशी आशा आहे।